कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर लातूरच्या काडगावमध्ये उद्धव ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी, ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडणार, उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, पर्यटन करू नका, शेतकऱ्यांना सर्वांना मदत करावी। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंची नाव न घेता टीका। भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नुकसान भरपाईच्या मदतीवर प्रतिक्रिया। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले, शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप। 70,000 कोटींचा घोटाळा दामण्यासाठी दादा सरकारमध्ये, लाडक्या बहिणीवर उपकार करतोय अशी त्यांची मुजोरी, आमदार फोडायला पैसे असतात शेतकऱ्यांसाठी नाही, हर्षवर्धन सपकाळांची टीका। पैशांचं सोंग आणता येत नसेल नाही तर सरकार चालू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ, संजय राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर, तर अजितदादा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहत राहणार का, वडेट्टीवारांचा सवाल। बॅनरबाजी किंवा जाहिरातबाजी करण्याची वेळ नाही, राजकारण करण्याची ही वेळ नाही, शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून छत्रपती संभाजीराजेंची टीका, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं धोरण आखणं गरजेचं, संभाजीराजेंचं वक्तव्य। सकाळपासून अजित पवारांकडून बीड जिल्ह्याचा नुकसानग्रस्त पाहणी दौरा, बीडच्या मौजे पिंपळगाव घाटमधून पाहणीला सुरुवात। कार्यकर्त्यांनी फोटो लावले पण तुम्ही कधी कोणाला काही दिलं का, फोटो लावून मदत केली यावर आरोप करता, असं राजकारण दुर्दैवी, मदतीच्या किटवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। पिशव्यांवरील फोटो पाहून लोकांच्या डोळ्यांमधलं पाणी थांबेल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे, मदत करतानाही भपकेगिरी करणं गैर आहे, शिंदेंच्या मदतीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। औपचारिकता म्हणून सरकारचा कालचा दौरा, शेतकऱ्यांच्या प्रती सरकारची नियत बनवाबनवीची, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल, मदत काय करणार ते सांगा, शेतकऱ्यांना आधार वाटेल, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। राज्य सरकारनं सर्वतोपरी मदत करावी, कुंभमेळा आणि शक्तीपीठ मार्गाचा निधी तातडीनं वळवावा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून झापलं, प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पाहणी करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। आजपासून तत्काळ 5,000 रुपये आणि धान्य देणार, शासन तुमच्या पाठीशी आहे, अजित पवारांचं बीडमधल्या नुकसानग्रस्त नागरिकांना आश्वासन। महाराष्ट्रानं अनेक वेळा अशा संकटांना तोंड दिलंय, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, शेतकरी हवालदिल झालेत, पंचनामे सुरू आहेत, भुजबळांची माहिती। मंत्री नितेश राणेंकडून मच्छीमारांच्या नुकसानाचा आढावा, पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामधील मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करा, मंत्री नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना आदेश। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 महिन्याचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देतो, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, काँग्रेसच्या सर्व आमदारांनी शेतकऱ्यांसाठी निधी द्यावा, वडेट्टीवारांचं वक्तव्य, रवींद्र चव्हाणांनी वडेट्टीवारांचे मानले आभार। विदर्भात येलो मोझॅकमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान, भाजपा आमदार बंटी भांगडिया यांची नुकसान भरपाई वाढवण्याची मागणी, हेक्टरी सोयाबीन उत्पादकांचे 40,000 ते 50,000 रुपयांचं नुकसान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची आज एकत्रित बैठक, पाहणी दौऱ्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक, बैठकीमध्ये मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। सोलापूरमध्ये पूर ओसरताच झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर, माढा तालुक्यामधील उंदरगावमधील शेतकऱ्याची ऊस, मका पिकं अजूनही पाण्याखाली। बीडमधील 14 ते 15 गावांना अतिवृष्टीचा फटका, सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी पिकांचं नुकसान, पांढऱ्याची वाडी, येळम घाट, डोईफोडवाडी, साखरवाडीसह 14 ते 15 गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका, शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी। बीडच्या हिवरामधील अतिवृष्टीमुळे एका वर्षापूर्वीच बांधलेला बंधारा शेतकऱ्यांच्या पिकांसह वाहून गेला, बंधाऱ्याच्या बाजूला असलेली जमीन खचून पिकासहित वाहून गेली। सोलापुरातील माढा तालुक्यामध्ये उंदरगावमध्ये आलेला पूर ओसरू लागला, पूर ओसरल्यानंतर पूरबाधित घरांमध्ये भीषण स्थिती, नागरिकांच्या घरातील साहित्याचं नुकसान, घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या दादेगावमधील पूल वाहून गेला, धामणगाव, गीतेवाडीसह काही वस्त्यांना जाणारा रस्ता बंद, शेतकरी आणि दूधधारकांचे पाण्यातून वाट काढताना मोठे हाल। शेतकऱ्यांसाठी लातूर पोलिसांचा मदतीचा हात, पोलिसांकडून सीएम फंडला 1,11,111 रुपयांचा धनादेश, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मदत।
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये 2,77,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून लाखो हेक्टर पिकांना फटका बसणार. महापुरामुळे सोलापुरातील शेकडो गावं पाण्याखाली. बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्याचा वेढा. संपूर्ण घर पुराच्या पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थ हतबल. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या निंबादेवी धरण ओव्हरफ्लो. निंबादेवी धरणामुळे परिसरातील गावांचा आणि सिंचनाचाही प्रश्न सुटला. आजारी वृद्ध महिलेला रस्त्याअभावी खांद्यावर बसून उपचारासाठी नेण्याची वेळ. पुण्याच्या वरची धानवली गावातील आदिवासी पाड्यामधली घटना. स्थानिकांचा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त. वाशिममध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे कपाशीचं प्रचंड नुकसान. पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली. लावलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हतबल. बुलडाण्यामधल्या सोनोशी आणि दुसरबीड मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान. नदी काठावरील संपूर्ण शेती खरडून गेली. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाल्यानं बंधारे ओव्हरफ्लो. तालुक्यामध्ये कुऱ्हा काकोडा परिसरामध्ये दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न मिटल्यानं मोठा दिलासा. नागपुरात गरबा खेळायला येणाऱ्यांना आधार कार्ड दाखवणं बंधनकारक. कपाळावर टिळक लावूनच प्रवेश दिला जाणार. नागपुरातील काही मंडळांनी हा निर्णय घेतलाय. नवरात्रीमध्ये दांडिया खेळून वाटोळं केलं. दांडिया खेळणं म्हणजे नपुसंकता. संभाजी भिडे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह. सोलापूरच्या कमला भवानी मंदिरावर करण्यात आली आहे आकर्षक विद्युत रोषणाई. ठाण्याच्या मुरबाडमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं भोंडला कार्यक्रमाचं आयोजन. महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. वाशिममध्ये पुरामुळे लव्हाळी गवताचे अस्तित्व धोक्यात. दिवाळीला लव्हाळी गवताचा मान. मात्र पावसामुळे यंदा पारंपरिक दिवाळी साजरी करण्यावर संकट. हिंगोली शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजण्यास शेतकऱ्यांचा विरोध. महामार्गासाठी जमिनी मोजण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. उपविभागीय अधिकारी तहसीलदारांसोबत शेतकऱ्यांचा शाब्दिक वाद. लातूर जिल्ह्यामधल्या काडगाव तांदुळवाडी भागामध्ये सोयाबीन शेतीला अतिवृष्टीचा मोठा फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हातामध्ये 4 पैसेही पडतील ही आशा नसल्यानं शेतकरी आक्रमक. विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रामध्ये 2,77,000 क्युसेकनं विसर्ग. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर. नांदेडच्या ओसरडीमधील पंचवटी नगरमधील अनेक घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून